ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग याच्यातला भेद न समजल्यामुळं भगवंतावर अर्जुन कोपला आणि अशा महाघोर पापामध्ये मला तू का घालतो आहेस असं प्रश्न करून भगवंत त्याला उत्तर देतात, हे वायाची सैरा बोलीजी, उकलो तरी देखोनी पाहिजे, तरी परित्याजिता कर्म न त्याजे निभ्रांत माने. ह्या 5व्या श्लोकावरची वरची ववी आहे अवतीर्णिका. 5व्या श्लोकावरचे वरची ववी वाचली मी, म्हणजे संबंध लागतो. 5वा हा काय म्हणले? हा हे वायाची सैरा बोलीची, उकलो तरी देखोनी पाहिजे, परी त्याजिता कर्म न त्याजे निभ्रांत माने. कारण मी कर्माचा त्याग करणार आहे. सैरा स्वच्छंद आपल्या मताने. आता मी काही करणार नाही. फॅन कुणी बंद केला वायो? हे बंद झाला. उकलू अनुभव जर पाहिला तरी देखून पाहिजे, परित्याजिता कर्म न त्याजे निभ्रांत माने. कितीही कर्माचा आपण त्याग करायचं म्हणलं तर त्याग होत नाही, कारण प्रकृतीचा स्वभाव आहे. म्हणून महाराज म्हणतात, जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणनिधान अपैशी अशी. आता प्रकृती जोपर्यंत आहे, प्रकृतीचे म्हणजे मायेचे अधिष्ठान आश्रय आहे, तव सांडी मांडी म्हणजे त्याग करणं किंवा ग्रहण करणं, हे काय आहे? अज्ञान. जे चेष्टा हे ते गुणनिधान, गुणाधीन अपैशी अशी. कोणाच्या अधीने? कर्म गुणाच्या अधीने. मग गुणाच्या अधीन असं असणारं कर्म आपण कितीही त्याग करायचं म्हणलं तर त्याग होईल का? होणार नाही. कर्म होणारच. म्हणून जीवानी जास्तीत जास्त सत्वगुणाचा आहार घेणे, सत्वगुणाचा विचार करणे आणि सत्वगुण ज्या ठिकाणी वाढन त्या ठिकाणी संगत करणे, ह्या 3 गोष्टी आपल्या हातात आहेत. म्हणून जे निष्काम पुरुष आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये कसलीच अपेक्षा नाही, अशा साधूची संगत करणे किंवा ग्रस्ती जरी असेल तर त्याची संगत करणे महाराज, तर आपला निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भोग्याचा कितीही मोठा असला तो जर भोगी असेल आणि त्याची संगत केली तर आपल्याला कधीही सात्विक गुण वाढणार नाही. फार फार तर रजोगुण वाढत, कारण क्रिया सगळ्या रजोगुणामध्येच होतात. आणि रजोगुणापासून कमी काळ मग पुन्हा खाली आला तर तमोगुण वाढतो. मग निषेध कर्म करण्याला मन तयार होतं. जे आपलं नाही, ज्याचा आपला संबंध नाही, तेही माणूस प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो महाराज. असा हा प्रकृती कोणाच्या अधीने? गुणाच्या अधीने. मग अपैशी असे म्हणजे स्वाभाविक. कोणाच्या अधीने प्रकृती? गुणाच्या अधीने. देखे विहित कर्म जितुले, ते सळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियाचे. विहित कर्म, चला आता आम्हाला सकाळी पहाटे उठणं आहे, काकडा करणं आहे, स्नान करणं आहे किंवा नित्यनियम करणं आहे, त्याचा त्याग केला. आज काही करायचं नाही, झोपून राहायचं. विहित कर्म जितुले, ते सळे जितके असते तितके, जरी ओसंडिले म्हणजे टाकले, तरी स्वभाव काय निमाले. कानाने ऐकायचं सोड, डोळ्याने पाहायचं सोड, नाकाने श्वास घ्यायचा सोडा आहे महाराज. म्हणून त्यांना तिथंच झोपलं पाहिजे. आणि तिथं झोपलेले असले तर नीट राहते. बरोबर आहे का? चुकलं तर सांगा बरं का महाराज, काय तसं काय अडचण नाही. तरी स्वभाव काय निमाले इंद्रियाचे नाही. आता हे सगळे प्रश्नचिन्हाचे, माऊलीची लिहिण्याची खूप सगळे प्रश्नचिन्ह आपल्याला उत्तर शोधायला सांगितले.
सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंध्र बुजाले परिमळ ने घे. काय म्हणतात? ऐकायचं बंद झालं, डोळ्याचं पाहणं बंद झालं, आणि नाकाचं श्वास घेणं बंद झालं का? नाही. ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प झाली मती, की शुद्धा त्रशादी आरती खुंटली. आता प्राणापान श्वासोश्वास बंद झाला का? नाही. का मती नाम बुद्धी निर्विकल्प, त्या बुद्धीमध्ये कुठलाही संकल्प विकल्प राहिला नाही का? राहिलाच महाराज. चालूच आहे, हे करायचं ते करायचं महाराज. करण्यातच आयुष्य चाललं आपलं. चाललं नाही गेलं आमचं तर महाराज. करण्यात गेलं आणि काहीच नाही ना, कुठं तपास नाही. म्हणजे अशी अवस्था परमार्थामध्ये, अवस्थेला महत्त्व आहे. अवस्था पाहिजे तर आपल्याला काहीतरी फल प्राप्त होईल. आणि अवस्था नाही आली तर आपण किती काय केलं, व्यापार केला महाराज. परमार्थ नसून केला, काय केला? व्यापार केला. म्हणून काय प्रमाण ध्यानात आहे ना मला महाराजांचं. हे स्वप्ना व बोध ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काय ने माले जन्म मृत्यू. मग स्वप्न आणि जागृती बंद झाली का? नाही. स्वप्ना व बोध ठेले, की चरण चालू विसरले, पायाने चालणं विसरले का? हे असो काय ने माले जन्म मृत्यू. आणि जन्म मृत्यू बंद झाला का? चालूच आहे ना. हे न ठकीची जरी काही, तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागो नाही प्रकृती मानता. हे अर्जुना, जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत कर्माचा त्याग होऊ शकत नाही. कर्म पराधीनपणे निपज तसे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतकरणे वायजे वाया. काय म्हणतात? कर्म पराधीनपणे. कसं आहे पराधीन? कशाहून पराधीन आहे? कर्म पराधीन कसं काय? कारण कर्म कशाने होतं? प्रारब्धाने. मग प्रारब्ध आपल्या आधीन आहे का? आता पराधीनच आहे ना. आता सगळ्याला इच्छा असते. आता कोणाला सुख नको इथं? सगळे सुखासाठी तळमळ करतात, पण अडचणी. मग काय म्हणतात? कर्म पराधीनपणे निपज तसे प्रकृती गुणे. प्रारब्ध आणि प्रकृती यांच्या संबंधाने ते होत राहतं. येरी धरी मोकली. काय म्हणतात? मोकली म्हणजे टाकतो. अंत करणे वाही जे वाया, व्यर्थ समज नाही महाराज. कसं म्हणतात? त्याला पुन्हा दृष्टांत दिला. देखे रथी आरुळीचे, मग तरी निश्चळ बशीचे, तरी चाळा होऊन हिंडीचे परतंत्र. आता एसटीत बसले, रथ नाही राहिला, एसटीत बसले. मग आता जरी बसले तर चालू आहेत का बसले आहेत? चालूच आहेत ना. तसं जोपर्यंत प्रकृती आहे, जोपर्यंत प्रारब्ध अवशेष आहे, तोपर्यंत कर्म होणारच. मग जरी निश्चळ बशीचे, तरी चळा होऊन हिंडीचे परतंत्रा. कसं म्हणतात? का उचलेले वायुवशी, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. आता रात्री कावधान आलतं, आता बरेच पिपळाचे पानं उडले, पण कुठं गेले सांगता येईन का? पण गेले ना. उचलेले वायुवशी, चळे शुष्क पत्र जैसे, वाळलेलं. निचेष्ट आकाशे परिभ्रमे. निचेष्ट चैतन्य रहित. निचेष्टाचा अर्थ काय केला त्यांनी? चैतन्य रहित. परिभ्रमे फिरत राहतं. तैशी प्रकृती आधारे कर्म इंद्रिय विकारे, नैष्कर्मे व्यापारे निरंतर. मग तैसे प्रकृती आधारे शरीराच्या आश्रयाने कर्म इंद्रिय विकारे, कर्म इंद्रियाच्या हालचालीच्या द्वारा, नैष्कर्म ही व्यापारे, निष्काम जरी आसन
व्यापार आहे, निरंतर. बंद आहे का? कोणाचंच नाही महाराज. म्हणजे ज्ञानाच्या बी क्रिया होत्यात आणि अज्ञानाचे बी क्रिया होतात, पण ज्ञानी क्रियांनी बद्ध होत नाही आणि अज्ञानी बद्ध झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून संग जो प्रकृतीचा त्यागून घडे कर्माचा, आयशिया करू म्हणती तयाचा आग्रह चिवरे. म्हणून संगू जो प्रकृतीचा, जोपर्यंत प्रकृती आहे तव त्यागून घडे कर्माचा. मग आपण कितीही म्हणलं तर आम्हाला निष्कर्म व्हायचं बा, असं होताच येत नाही महाराज, आणि होऊ बी नाही. त्याची आज्ञा म्हणून जर केलं, जसं महाराज म्हणतात ना, एका स्नानेची खुंटले, पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले. किंवा तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप पुण्य अंगा. तसं एका स्नानेचे म्हणजे एकाच जन्मामध्ये हे आम्हाला प्राप्त झालं, जसं महाराज म्हणतात तसं आपल्याला सुद्धा प्राप्त करून घेता येतं. आपण बद्ध कशामुळे येतं? बद्ध अवस्था काय आपल्याला? कारण आपण परमार्थ करणारे माणसं आहोत समजा. आता तुमच्या आयुष्यात तुम्ही दुसरं काही केलं का? इकले तेव्हा इकले राताळ समजा, जाऊ द्या. पण आता किती वर्षापासून बंद आहे? नाही हसायसाठी नाही सांगत. म्हणजे आपण परमार्थ करणारे असूनही आपल्याला अवस्था का प्राप्त होत नाही? कारण आपण प्रत्येक केलेल्या कर्माचा अहंकार आपल्याकडे घेतो. हे म्या केलं, आणि कशाने बद्ध आहे जीव? कर्तव्याचा मधू आणि फलाचा आस्वादू, या दोहीचे नाव बंधू. म्हणजे फारसं लय अवघड आहे असं नाही, पण तुका म्हणे वर्म जाणीत ल्यावीन पावे करीत असीन सांडी मांडी. म्हणून वर्म कळलं पाहिजे. आणि कुठेही व्यवहारातही वर्म कळावं लागतं, पेरणारालाही वर्म कळावं लागतं. आणि मग परमार्थात वर्म नको का? वर्म पाहिजेच महाराज. म्हणून आधी साधकाला पाप पुण्य कळावं, आधी धर्माधर्म कळले तर पुढे व्यापार होईल, व्यवहार चांगला होईल. आणि धर्माधर्म न करता जर परमार्थ केला तर डोळे बांधून पेरणी चालू समजायचं. कशी चालू आहे? डोळे बांधून. मग तासाला तास येईन का तासावर तास जाईन काही सांगता येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत आपल्याला कर्माचा त्याग कोणालाही होत नाही. कर्म इंद्रियानी संयम ये आसते मनसा स्मरण, इंद्रिया अर्थान विमूढ आत्मा मिथ्याचार स उच्यते. जे उचित कर्म सांडिती आणि मग नैष्कर्म होऊ पाहती, परी कर्म इंद्रिय प्रवृत्ती निरोधवनी. काय म्हणतात? जे उचित कर्म सांडित. आता उचित काय आणि अनुचित काय? बोला ना. नाही शास्त्रविहित ते उचित कर्म. मग शास्त्राने जे सांगितलं ते आपण केलं पाहिजे, त्याचं कर्मामध्ये रूपांतर केलं पाहिजे किंवा त्याचं आचरण केलं पाहिजे. आणि ते जर नाही आचरण केलं तर मग उचित कर्म सांडिती आणि मग नैष्कर्म होऊ पाहती. मग आता कर्ममुक्त होता येईन का? आता मागच सांगितलं त्यांनी डोळे कान ज्ञान इंद्रियाचं सांगितलं, आता कर्म इंद्रियाचं सांगितलं. हे बंद आहेत का आपले? आता इथं जरी आपल्याला आलो तर शांत बसा वाटतं का? नाही. कुर्मदासाला व्हायना जा वाटतंच कारण आपल्या चित्ताला स्थिरता आली पाहिजे महाराज. देव आपल्या जवळच आहे. देव बाहेर नाहीच. बाहेरचा देव शोधूच नका. देव कुठे आहे? अवघ्या दशा मुख्य उपासना प्रगटे अंतरीची मूर्ती. भाव शुद्ध जाणवणे. काय करा? भाव शुद्ध करा.
मग भाव ज्या साबणीने लावायची त्याला शुद्ध करण्यासाठी जो साहित्य सांगितलं त्याचा अवलंब करा ना. त्याचा अवलंब केल्याशिवाय आपल्याला पुढे जाऊन उपयोग नाही. लोक म्हणतील, पण लोक काय ते आनंदाश्रम स्वामी म्हणायचे बालयोगी महाराजाला, या मूर्खाचे महाराज. काय म्हणायचे ते? या मूर्खाचे महाराज. बरं आता आपल्याला महाराज कोण म्हणतं? शहाणे का मूर्ख? आणि त्याच्यात उर काढून चालतो माझी महाराज आहे. कशाचा महाराज आहे रे राजा तो? महाराजाची व्याख्या ऐकली होती मी एकदा. डॉक्टर बाबांनी सांगितलं होतं महाराज कोणाला म्हणावं. अरे म्हणले ज्याची जड चेतनेवर सत्ता आहे त्याला महाराज म्हणावं. आपली कशावरच नाही ना. मग पहिलं जे बुवा म्हणायचे, काय म्हणायचे आळंदीला? मोठे बुवा, छोटे बुवा, विठ्ठल बुवा, पांडुरंग बुवा, वैद्य, म्हणजे तोपर्यंत हे सगळे बुवाच होते महाराज. हे कुठून घुसलं मला माहीत नाही महाराज शब्द, पण महाराज एवढा मोठा त्याच्यात. आता बरं काल पाठामध्ये महाराजांनी शास्त्राचं नाही सांगितलं का, म्हणजे त्याला काय म्हणते प्रस्थानत्रयी. प्रस्थानत्रयीचा अर्थ काय सांगितलं महाराज? म्हणजे हे असे मोठ्या लोकांचं ऐकलं पाहिजे. ऐकल्याने आपल्याला समजतं की नेमकं कशात काय आहे. आणि माहीतच नसलं तर काय होईल? तिकडं टिपणं पाठ केलं आणि तिकडंच महाराज झाला आणि तिकडंच हिंडत बसला, काही होणार नाही. म्हणून ज्याला आपल्या दुःखाची निवृत्ती करायची, दुःखाची निवृत्ती जर करायची असेल तर महाराज कुसंग होता कामा नये. मग परमार्थामधले जे ज्यांना महाराज म्हणतात अपमानिले जेणे श्रेष्ठाचे वचन, अशा लोकांची संगत करू नये महाराज. अजिबात करू नये. त्यांचं दर्शन सुद्धा नको म्हणतात महाराज. आणि नामदेव महाराज तेच म्हणतात, नामा म्हणे आता ऐसे जे रे होते कोणी ते नर नयनी पाहू नये. आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात त्यांचं दर्शन हे देवा नको आम्हाला, म्हणून त्यांची संगत करू नका. गाथेची करा, ज्ञानेश्वरीची करा, नाही तर विरक्त ग्रस्ती लोकांची केली तरी चांगली. भले परमार्थ कमी सांगन त्यो, पण कुसंग होणार नाही. आता सगळ्यात मोठा कुसंग विहित कर्माला निषेध कर्मामध्ये घालायचं, धर्ममंडपामध्ये अधर्म करायचा. ह्याच्यापेक्षा कोणतं निषेध कर्म आहे महाराज? आणि हे कोण करतं? हे सगळेजण आपण करू लागतो. आणि मग जिने केले पाप दिले अनुमोदन, चुकणार नाही. म्हणून अतिशय सावधानतेने, माणसं लय मोठी असले 1,00,000 2,00,000 म्हणजे फार मोठं झालं असं काही समजू नका. धिंगाणा जास्त होईल पण विचार ऐकायला भेटणार नाही. म्हणून आपलं उर्वरित आयुष्य किमान किमान भोगी लोक, मग तो गाथा पाठ असन, ज्ञानेश्वरी पाठ असन, पण जर तो भोगी असल तर निश्चित आपली हानी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकडून कोणताही गुण घेता येणार नाही महाराज. म्हणून विरक्त पुरुषाच्या संगतीला राहा आणि त्यांची संगती केली पाहिजे. त्यांच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवलं तर आपल्याला काहीतरी लाभ होईल, नसता होणं शक्य नाही. तया कर्म त्यागू न घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. काय म्हणलं त्यांना? आता ही माऊलीची भाषा आहे, सौम्य भाषा आहे. ही भाषा दरिद्र म्हणजे शहाण्यासाठी भाषा आहे. म्हणून माऊलीची भाषा कळली नाही म्हणून नाथ महाराज बोलले, आणि नाथ महाराजाची नाही कळली म्हणून महाराजांनी जोड्या काढून आणलं, भिडत नाही धरले.
महाराजाचे अभंग काही वाचताना असं वाटतं बो हे आता कसं समाजापुढं सांगावं कशी अशी लाज वाटते महाराज. बरं कमन म्हणले असते महाराज. महाराज का आपले दुश्मन आहेत? महाराज आपले कैवारी आहेत, आपले वडील आहेत, आपलं आश्रयस्थान आहे महाराज. साधू संत आपल्यावर जे प्रेम केलं महाराज, निरपेक्ष प्रेम केलं की माझे लेकरं पाठीमागून येणार आहेत आणि त्यांची फसवणूक होऊ नये, ते ह्या लोभाला गुंतू नये म्हणून सांगितलं, यांची हानी होऊ नये म्हणून शिव्या दिल्या. तया कर्म त्यागो न घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दारिद्र्य जाण. आता पुढे स्पष्ट आयशे ते पार्था विषयासक्त सर्वता, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. काय म्हणायचं यांना? आयशे ते पार्था विषयासक्त सर्वथा. कोणत्या पदावरची ववी? इंद्रिय अर्थान्वी मूढ आत्मा, ह्या पदावरची ववी महाराज. आयशी ते पार्था विषयासक्त सर्वता, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. मग असं आपल्याला ध्यानात येईल. आणि हे जर माहीत नसलं तर आपल्याला ओळख होईन का? ऐकायला येतं ना सगळ्याला? आता दी अवधान प्रसंगी तुझं सांगेन, या नैराश्य चिन्ह धनुर्धारा. आता भगवान म्हणतात हे अर्जुना, नैराश्य काय सांगतो तुला? निरीच्छपणाचं लक्षण सांगतो. आणि ते सावधान होऊन ऐक, अवधान देऊन होऊन ऐक, तरच महाराज आपलं काहीतरी फल प्राप्त होईल. नसता घाण्याच्या बैलावानी जाग्यावरच सकाळी 7ला झोपला, 12ला सोडा, 5 तास चालला सोडा तेव्हा तिथंच होता. पुन्हा दुपारून झोपला, संध्याकाळ पोच चालला, संध्याकाळी तिथंच, पुढं गेला नाही महाराज. म्हणून महाराज म्हणतात भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आणि पावलं हे संग सुख याचे महाराज. त्याच्याशिवाय सुख प्राप्त होणार नाही कोणाला. यशित्वन इंद्रिया आणि मनसा नियम्या रभते अर्जुन, कर्म इंद्रिय कर्मयोग म सक्त स विशेष्यते. तर पुढं काय म्हणतात? जो आंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्य भागू तरी रूढ, लौकिको जायसा. काय कुठं पाहिजे? जो आंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्य भागो तरी रूढ, लौकिको जायसा. मग आता बहिरंगाने जर पाहिलं तर कसा आहे तो? आपल्यासारखाची बाह्यत्कारी, आचरणारा, वागणारा, जनाचार, लोकाचार. कुठून? बहिरंगाने. पण अंतरंगाने कोणाकडे आहे? भगवंताकडे. आणि जो अंतरंगाने असतो तो बहिरंगाने समाजात राहिला तरी त्याला अपेक्षा असते का? नाही महाराज. मग बाबा आपल्यात राहिले का नाही? बरोबर. कपडे बरोबर घाल कपडे, हां बरोबर बाप्पू तो कल्याण काही सोडलं का बाबांनी? पण काही धरलं नाही महाराज. अंतरी परमात्मरूपी गूढ. आणि ही परमार्थाची अवस्था आहे महाराज. आणि वागणं कसं आहे? लौकिको जायचं, लोकांसारखं राहणं खाणं. कुठं बाबा कोणाची तर जायचं, लांबनाची तर जायची. ते आमचं काय नाव आहे तो? तुळशीराम. तुम्ही गेलते ना महाराज? बघा म्हणजे तिथं आपण हा पद लावू शकतो. म्हणजे संत संगतीचे कायवानो सुख, म्हणजे किंवा संत चरण रज लागता सहद वासनेचे बी जळून जाय. महाराज ते काही होय ना, पण सारखं करीत राहतं. ते भलाय तुळशीरामन काय वाचे ना, पण चालू राहतं, बंद राहत ना. अरला मानी ते एवढा संगतीचा परिणाम होतो. कोणा संग? पण निष्काम
अपेक्षा रहित महात्मा नैराश्य. बघा एवढी मोठी व्यक्ती आहे महाराज, हे काय लहान माणूस नाही. हां काही नाही, भाजी भाकर आणि कुठं बी तिथं चुलीच्या घरातच बसून खाणार, तसं काही नाही. नाही एवढे मोठे डिग्रीचे एखादा माणूस महाराजांना तुम्ही बघा, त्याच्या पुढं किती नाचावं लागते. मग पाटण ताटण चौरंगण भानगडीन खोलीन पंखान फ्रीजन ती काय म्हणते कूलरन सगळ्याच गोष्टी लागतात. आणि असे सामान्य माणसं आपल्याला कळत नाहीत. का कळत नाहीत? याचा विचार केला नाही म्हणून कळत नाही. इथं लक्षण काय पाहिजे? लक्षण प्रमाण. आणि असं ज्यांच्याकडे लक्षण आहे आणि आपल्याला माहीत असेल तर आपल्या ध्यानात येईन का नाही, हा उभा गंध लावला पाहिजे. अरे महाराजाच्या डोक्याला उभा गंध आहे, वा ऊर्ध्व पुंड्र भाळा आहे, उभा आहे आणि पोकळ आहे, नक्कीच हे वारकरी आहे. हे लक्षण आपल्या जर ध्यानात आलं तरच आपल्याला समजन महात्मा कोण आहे, साधू कोण आहे, साधक कोण आहे आणि टकारी कोण आहे. त्याशिवाय टकारी कळणार नाही. म्हणून आपण ग्रंथ वाचले पाहिजेत आणि ग्रंथ समजूनही घेतले पाहिजेत. आता लय किस पाडायचा, लय बारकाव्याने चिंतन आपल्याच्याने होणार नाही, पण निदान मोठलं काँग्रेस का व्हायना, कुरडूचे झाडं काही काँग्रेस काही मोठं गवत तर काढून टाका ना. एवढं जरी माहीत झालं तर आपल्याला पुढं जाता येईल, नसता जाता येणार नाही. जो इंद्रिय आज्ञा न करी, विषयाचे भय न धरी, प्राप्त कर्म नावेरी उचित जे. जो इंद्रिय आज्ञा न करी, होते का आज्ञा बाबाची काही? होय नारायण महाराज, बाबाची आज्ञा होती की इंद्रियाला? नाही. विषयाचे भय न धरी, कशाचंच भय नव्हतं राहिलं. मी तर मागच्या टप्प्यात होतो समजा, माझ्यापेक्षा तुमचा खूप जवळून सगळ्याचा संबंध झाला, माझा थोडका झाला पण माझ्या खूप कामाला आला. आणि प्राप्त कर्म जे आपल्या, मग ज्ञानेश्वरी वाचाय सोडली, गाथा वाचाय सोडा, जप सोडा नाही महाराज. कधी बसले का गप्पा हानीत? मग हे शिका ना, हे घ्या ना, तर बाबाला आनंद होईल. बाबाच्या नावाची जय जयकार करून खिशी हाणून बाबाला आनंद नाही होणार, दुःख होईल. आणि जे जे उचित होतं ते त्यांनी सोडलं नाही महाराज. मग वारे असत्यान, पैठण आसन, पंढरपूर आसन, आळंदी आसन. मला बाबाची गोष्ट आठवती. म्हणले बाप्पू मी चांगदेवाला गेलो. कुठं गेलो? चांगदेवाला. आणि 8 दिवस राहिलो म्हणले. आणि मग प्रवचन करायचो. ते एक जण आला म्हणे एक दिवस, अरे म्हणे चांगदेवाचा महिमा सांगा. मी प्रवचन सुरू केलं म्हणे, अरे ज्ञानदेव हे म्हणून चांगदेवाला महिमा आहे. ज्ञानदेव काढत चांगदेवाला महिमाच काय तो सांग बरं. आज काय शब्द, कवाचे शब्द आहे ते ध्यानात राहिले माझ्या. ज्ञानदेव हे म्हणून चांगदेवाला किंमत आहे. ज्ञानदेव काढत चांगदेवाला काय किंमत, त्याचे काय सांगू म्हणले. हे असं ज्ञानी पुरुषाच्या मुखातून निघत बघा. तो कर्म इंद्रिया, कर्म इंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी, परी तेथीची उर्मी झाकोळ्याने. आता आपण सप्ताह करतो बरं का महाराज, तुम्हाला सांगतो, आम्ही निष्काम कर्म करतो किंवा निष्काम सेवा करतो, हे डोक्यातून काढून टाका. हे मुखातून शब्दच नाही आला पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्या मुखातून शब्द येत असन तर समजून घ्यायचं त्याचं बीज आहे आपल्या अंतकरणामध्ये. एक दिवस लोभाचं पाणी लागलं ना त्याला तर बकबकच वाढन. दुसऱ्या दिवशी इतकं आणि तिसऱ्या दिवशी बिल्डिंगच्या वर जात आहे.
कारण निष्काम कसं सगळं दिलंय त्यांनी, फुकट काम करतो का? फुकट अरे ज्याने खायला दिलं, खाल्लेलं पचवायला तोच आहे आणि पचवलेलं बाहेर काढायला तोच आहे. कोण करतं महाराज? म्हणून परमार्थ करणाऱ्या जीवाने किंवा कमीत कमी कीर्तनकारांनी आपल्या जीवनामध्ये ही संकल्पच आपल्या अंतःकरणात नको आहे. हे फुकट कीर्तन करते आणि हे इकत कीर्तन. अरे हे फुकट काय? सगळं चालवतो ते, फुकट कसं? कोण चालवतं? आपला बाप प्राण चालवतो. म्हणून सगळं ते चालवतो, म्हणून त्याचं काम करायचं. बाकीचं गहू नाही महाराज. हे लोकाला दाखवाय पुरतं आहे. हे आपल्या ध्यानात आलं नाही पाहिजे. आम्हाला बुक्का नाही लावला आणि माळ नाही घातली, ह्या गोष्टी अजिबात आपल्या लक्षात आल्या नाही पाहिजेत, ध्यानातच नाही आल्या पाहिजेत. जसं सकाळी गेलतो, डॉक्टर बाबा म्हणतात जसं संडासला गेल्यावर मी पावशेर हागलो का अर्धा किलो हागलो, याची कुणी आठवण ठेवत नाही, तसं ह्याची सुद्धा आठवण ठेवायची नाही. एवढे कीर्तनं झाले, तेवढ्या पोथ्या झाल्या आणि मी काही घेतलं नाही आणि आमकं केलं नाही. महाराज याचं बीज आपल्यात राहतं आणि ते सूक्ष्म राहतं जोपर्यंत आपल्याला. मग काय होतं, माणसं भिडीला घालतात, घ्या बुवा नारळ आहे, आमचं लय प्रेम आहे, प्रसाद आहे. बरं तो नारळ प्रसाद आहे आणि बाकीचं कोणतं विषय मला सांगा, कोणतं विषय? अरे सगळं प्रसादच आहे ना. जेवढे जगामध्ये जेवढ्या काय शिल्लक आहे ते प्रसाद सोडून दुसरं काही आहे का? ते भगवंताच्या आज्ञेनेच आहे का आपल्या आज्ञेने? मग सगळं त्याचा प्रसादच आहे महाराज. म्हणून त्यांना म्हणायचं राम राम भाऊ, आम्हाला थोडंसं तुम्ही शांत राहा, घ्यायचं नाही. मग परितिथीची उर्मी झाकोळ आहे ना. कर्म इंद्रिय कर्मी राहटता तरी न नेमी. कसं आहे? राहटता म्हणजे चालत असताना, तरी न नेमी आवरीत नाही का? परितिथीची उर्मी झाकोळ आहे ना. मी 50 वाऱ्या केल्या. किती वाऱ्या केल्या? 50 वाऱ्या केल्या. बसलोच नाही कशा. ही उर्मीची, बरोबर आहे ना? ही उर्मीची आणि हीच उर्मी आपल्या बांधाला कारण ठरणार आहे परमार्थ करून. म्हणून बारकाईने थोडंसं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. झाकोळ आहे ना. मग त्या किती वाऱ्या केल्या, किती दर्शन केलं, किती देवाला गेला, अरे हे काहीच नाही. हे अंतःकरणाच्या दृष्टीने, देवाच्या दृष्टीने काहीच नाही. आणि तिथल्या ते जर आपल्या अंतःकरणात बसलं तर मग देवाला जागा कुठे? तो कसा बसन? बसन का? नाही. म्हणून महाराज जे म्हणतात ना, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. मग निर्मळ केलेल्या जागेवर देव बसतो. मग आपलं चित्त शुद्ध करा. आणि चित्तशुद्धीला एवढंच साधना सांगितलेली आहे का निष्काम कर्माशिवाय कोणाचं चित्त शुद्ध होऊ शकत नाही. भलाही तो जगात पंडित म्हणून फिरन, पण संत सभेत आणि देवाजवळ त्याला झिरो किंमत. किती? झिरो बॅलन्स आहे त्याचा. लोक मानते इकडं, मग शहाणे मानतात का मूर्ख? अरे शहाण्याने थोबाडात हाणली ती पुरती, पण मूर्खांनी पाय पडेल सुद्धा पुरत नाही महाराज. आणि असा विचार आपल्या कशाने ग्रंथ समजून. आणि आपण आता आपलं काय वय राहिलं नाही. आता उपनिषद पहा, विचारसागर हा उगत करा, हे ग्रंथ पंचदशी पहा, व्रती पहा, हे आपल्या बसातलं काम राहिलं नाही. श्रवण केलं पाहिजे पण बसातलं काम राहिलं नाही, ध्यानात राहीन असं. पण हे ग्रंथ महाराज आपल्याला सगळं शिकवतात. ह्याच्यात काही मागं ठुलं नाही. नाथ महाराजांनी तर इतकं सोपं करून सांगितलंय
मग ते काय म्हणतात, देहाच्या माथा वर्णाश्रम, आश्रमाच्या माथा कर्म, आणि कर्म अभिमान ज्याशी परम त्याशी देहभ्रम अनिवार्य. आंतरिक कर्ममळाचे बंधन त्याचे स्वधर्मे करावे शाळन, कर्मे कर्माचे निर्दळन आपण नैष्कर्म व्हावे. पण ते कसं, ते स्वधर्मी फळाशा सुटता, कर्मबंधने तुटती सर्वथा, या लागी फळ निराशता, अंतर स्वच्छता अतिशीघ्र. आणि मग देव म्हणतात पुढं, अर्जुना सांडावय अभिमान, तू नाही कशी माझे वचन, तरी जन्म मरणाचे दुःख सकळ भोग जाणशी. मग तू जर माझं हे नाही ऐकलं तर तुझं जन्म मरण चुकणार नाही, सकळ दुःख तुला भोगा वाच लागते. मग औषध श्रेष्ठ का पथ्य श्रेष्ठ? पथ्य. औषधासह पथ्य पाहिजे. औषध नाही घेत आणि पथ्य करीत बसला काय होईल? औषधासह पथ्य पाहिजे. मग महाराज आपल्याला शिकवता का नाही, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशील. महाराज आपल्याला जमतं का त्याच्यावर? अरे इकडं जाय तिकडं काय, तिकडं तोंड घाल इकडं तोंड, कशासाठी घालायचे रे? अरे देव आहे तो आपला कैवारी आहे महाराज. त्याच्यासारखा दयावान जगात दुसरा कोणी नाही. म्हणून त्याला सोडून दुसरीकडे जाऊ नका. त्याला सोडून नाही गेलं का तो आपला दासच. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, आणि चित्ती ज्याच्या आस तो संसाराचा दास. मठावाला असला तरी दास. कारण आस आसक्ती महाराज भल्या भल्याला रडवती, सोपी गोष्ट नाही. आणि ही सुटण्यासाठी ईश्वराची कृपा झाल्याशिवाय कोणालाही सुटणार नाही. ब्रह्मज्ञान तोंडाने कितीही सांगन, आणि सांगत नाहीत का? कीर्तनकार कथाकार सगळेच गोष्टी सांगतात असं नाही, ज्ञान सांगतात. पण कीर्तन झालं का मग आम्हाला जायचं म्हणतात. मग रस्त्याला काय काट्या लावलेत का? आशा. आणि ही आशाच आपल्याला जन्म मरणाला, कोट्यावधी जन्म मरणाला कारण होणारे महाराज. म्हणून महाराज जे म्हणतात, आशा ते समूळ खणून काढा. गाथा ऐकावा, ज्ञानेश्वरी ऐकावा, भागवत ऐकावा. आता पारायण केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे असं नाही. पारायण ही एक उपासना आहे, केली पाहिजे. पण याच्यातलं मर्म थोडं थोडं जरी आपल्याला समजलं, एक शब्द जरी आपल्या कानावर चांगला पटला, तर महाराज तेवढा अवगुण जाऊन गुण उत्पन्न होईल. तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. काय म्हणतात? तो कामना मात्रे न घेपे, आसक्त. म्हणूनच महाराज काय म्हणलं, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पाप पुण्य लागत त्या. दोष ऐसा नावे देहाचा आदर, विटाळले अंतर अहम भावे. महाराज आता उदासीनाचा देह ब्रह्मरूप असं म्हणलं, तर देह ब्रह्मरूप कसा महाराज? आता हे विद्वान लोक आहेत, असे मोठमोठे ज्यांना शास्त्राचा अभ्यास महाराज हे व्याख्या करतात, त्याचं स्पष्टीकरण करतात. पण केवढी मोठी अवस्था आपल्याला प्राप्त झाली. बरं कशाने झाली? तो कामना मात्रे न घेपे. आणि जर कामना केली आपण तर आपल्याला मिळतच का? मग प्रारब्ध खोटं ठरण. प्रारब्ध खोटं ठरण. मग महाराजाचं अभंगही खोटं ठरण. 900 पुत्र होती तरी काकर नाही लागे पती.
आणि महाराज हे आपल्या साधकाला नाही कळलं तर समाजाला कसं कळलं? मग साधकाने हेच बोललं पाहिजे. अरे आधी धर्मच सांगितला पाहिजे. वक्ते बाबाचे तळतळायचे जे शिव्या द्यायचे ना महाराज, काय करावं म्हणायचे, भाऊ अरे यांना धर्मच कळत नाही रे, निस्ते महाराज झाले म्हणे. खाऊ खाऊ पोशिले म्हणायचे महाराज. खूप बाबा तळतळ करायचे, शिव्या द्यायचे. आणि त्यांचा कीर्तनामध्ये कर्म धर्मम चरामी, दान धर्मम चरामी, तपो धर्मम चरामी, स्वाध्याय धर्मम चरा, हे म्हणल्याशिवाय त्यांचं ते कीर्तनच पुरं होत नव्हतं. ह्या लोकांनी आपल्यावर जे प्रेम केलं किंवा जे समाजासाठी त्यांनी आयुष्य खर्च केलं महाराज. बाबा कोणत्या गावात नसते गेले, वक्ते बाबा कोणत्या गावात नसते गेले महाराष्ट्राच्या महाराज. एक गाव नसन राहिलं महाराज. इकडं विजापूरपर्यंत जायचे, इकडं कर्नाटकात जायचे, तिकडं छत्तीसगड MP मध्ये बी जायचे. पण त्यांच्या भागातल्या लोकांना कळलं नाही, विदर्भातल्या त्यांच्या जिल्ह्यातल्या. जेव्हा आपला कार्यक्रम झाला ह्यो पंढरपूरचा, आणि तिथून पुढे लोकाला कळलं वा बाबालाही मोठा आहे, बुवालाही मोठा आहे, हो तो वक्ते बाबा खूप मोठा माणूस. समजायला समजन कवा, हे समजून घेतलं तरच सगळं समजन. आणि हे समजून नाही घेतलं आणि तुम्ही बाकी कितीही समजा, तुम्हाला समजणारच नाही. कोणी असू, तिथं मी असू नाही तर माझा बाप असू नाही तर दोघं संघच असू, समजणारच नाही. म्हणून संत वचन समजून घेतले पाहिजे. मग त्याच्यातला एखादे 4 शब्द जरी समजले तर तेवढं आपल्याला पलीकडेला नेऊन घालायला प्राप्त आहे महाराज. जसं मुंगळ्याला एखादं उसाचं कांडकं पाण्यात सापडं आणि त्याच्यावर बसलं की ते पलीकडेला जाते, तसे महाराज हे संताचे शब्द आहेत. का चुकीचं आहे नारायण महाराज? एक शब्द जरी आपल्या अंतःकरणात फिट झाला तर तेवढ्यावर आपण पलीकडे जाऊ शकतो महाराज. एवढी शक्ती आहे त्या शब्दात. पण त्या शब्दाची किंमत महाराज आपल्याला कळाना, आपल्याला सुद्धा कळाना. आपण विरोध केला पाहिजे महाराजाला, कडकडून विरोध केला पाहिजे. कारण चोर घुसलेत आणि घरात चोर घुसल्यावर तुम्ही चोरी करून देता, बोंबलतात महाराज. नाही तर प्रतिकार करतो, शेजाऱ्या पाजाऱ्याला बोलवतो. तसे संप्रदायात हे चोर घुसलेत ना महाराज. आणि ही संघटना झाल्याशिवाय नीट होणार नाही महाराज. हां, नाही तर अजून असंच चलं नाही 10 वर्ष. तुम्हाला सांगतो आपल्या का कीर्तनाला एकही गडी राहणार नाही, नुसत्या महिलाच गोळा करावं लागत्या. ते येतात मग टाळकरी भाड्याची, वाजवणार भाड्याचा, कीर्तनकार भाड्याची, ऐकणारी. ते सभेसारखं होईल. पहिलं काँग्रेसच्या काळात सभेला 200-300 रुपये द्यायचे, चला गोळा करा, ट्रका त्यांच्याच बसायला. आम्ही विख्याचा प्रचार करायला होतो ना. हे शब्द कटकरे होते. म्हणजे अशी अवस्था आपली होईल महाराज. म्हणून आपण काय केलं पाहिजे, संघटन केलं पाहिजे. आणि संघटनेशिवाय हे काम होणार नाही. मला सांगा ना, ज्यांना आपण नास्तिक म्हणतो, मग जैन असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, मला सांगा बरं, यांना कोणला तरी कोणत्या धर्मात पाकिट वाटी देत? नास्तिक आहे ते, आहे का कुठं? बरं आता हरे राम हरे कृष्ण हा आपल्यातलाच पंथ आहे वैष्णवाचा, आहे काही महाराज? किती ते 200 देशात कार्य आहे त्यांचं. किती? 200. आपलं महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर कोणी विचारित नाही आपल्याला. आणि असा जाज्वल्य संप्रदाय म्हणजे ज्यांनी जीवनमुक्त अवस्था आपल्याला फ्रीमध्ये प्राप्त करून देणारं संत वाङ्मय आपल्याकडे महाराज. हे कोणत्या धर्मात नाही. जगात 432 धर्म आहेत, पण हे कोणाकडेच नाही, ते आपल्याकडे. पण आपल्याला कुठं कळतं मग? म्हणून याचं
रक्षण करणं हे सगळ्याचं आपलं कर्तव्य. याच्यावर बसा, खुर्चीवर बसा, बसा बसा बसा, खुर्चीवर बसा, नाका दुखून घेऊ. तो कामना मात्रे न घेपी, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळ न शिंपे पद्मपत्र. तैसा संसर्गा माझी आशे, सकाळा सारी कादिशे, जैसे तोय संगे आभाषे भानुबिंब. कोणता वाद सांगितला शिवाजी महाराज आता? हो हा, कवर सांगा तुम्हाला आता. कोडे बाबा कोणता आहे? हा, बिंब प्रतिबिंब वाद जरा लक्ष द्या. कसं सांगितलं? तैसा संसर्गा माझी अशी, आणि सकाळासारखा दिशे आपल्यातच राहते. किती का महात्मे आहेत का? आज डॉक्टर बाबा आहेत, राऊत बाबा आहेत, मारुती बाबा आहेत, शास्त्री बुवा आहेत, आपले महाराज आहेत. म्हणजे असे आपल्यासारखेच राहतात ना, का वेगळं करतात का? काय ते इकून खाते तर निकून काढते असं आहे का? नाही महाराज, आपल्यासारख्याच क्रिया करते सगळ्या. पण जैसे तोय संगे आभाषे भानुबिंब, जसं पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब आहे, मग ते कधी भिजतं का? बरं, त्याला काही विकार होतो का? तसे हे आपल्यात असूनही त्यांना ह्या होणाऱ्या कर्मापासून स्पर्श होत नाही महाराज. त्यांना हे पाप पुण्य लागत नाही, कारण ते तिचा मी नव्हेच, ते तिथलचे नाहीतच. आणि ते करते तेच आपण करतो ना, का दुसरं करतो काय? ते भजन करतात, आपण भजन करतो, ते कीर्तन करतात, आपण कीर्तन करतो. ठीक आहे, कमी जास्त बोलण्यात सांगण्यात होईल, पण ती साधना आहे ना. मग आपला गुंता का सुटत नाही? कारण त्यांच्या ठिकाणी हे नाही, कामना मात्रे न घेपे. हे चौकट लावायचं, कामना मात्रे न घेपे, हे लिहून ठेवायचं कपाळावर आपल्या. तैसे सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणची देखीजे, एरवी निर्धारिता नेनेजे सोय जयाची. काय म्हणतात? तैसा सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणची देखीचे, सामान्य. एरवी निर्धारिता नेनेजे सोय जायची. पण दिसायला कसं आहे? सामान्य. पण जर विचार केला त्यांच्या अंतःकरणातच विचार करावा लागेल ना, बहिरंगाचा विचार करता येणार नाही. मग हे निरीच्छेद का इच्छावाने. मग ते काय म्हणतात, कशी उपमा दिली? एरवी निर्धारिता म्हणजे त्यांचा विचार करता, सोय जयाची आत्मस्थिती. सोय आत्मस्थिती कुठं आरूढ आहेत? ते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी. मग बाकीच्या भुसकाटाला गोन गोळा करीन. आयशी चिन्नी चिन्नी तू दे कशी तोची मुक्तू, आशा पाश रहितू ओळख पा. कसं आहे ते? एरवी चिन्नी चिन्नी तू. चिन्नी म्हणजे लक्षण, बरोबर ना नारायण महाराज? चिन्नी म्हणजे लक्षण. मग लक्षण असलं तरच, आणि लक्षण नसलं तर जमतं का? नाही. आणि बहिरंग लक्षणाला फारसं महत्त्व देऊ नये. अंतरंग लक्षण बघावं, यांचं काय अपेक्षा आहे, यांची काय आशा आहे, यांना काय हवं आहे. आणि काहीच हवं नसेल तर समजून घ्यायचं महाराज हा ठेप्याला पोहोचलेला आहे. तोच मुक्त, तोच मुक्त आहे, तोच जीवन मुक्त आहे महाराज. आशा पाश रहित ओळख पा, ज्यांनी आशेचा पास तोडला महाराज. आणि जिथं जिथं आशा आहे तिथं तिथं काय? दुःख आहे. आशा जैसे दुरिते व्याली निंदा, आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते.
आणि मग पुढं काय दुर्भगत्वाचे पुढं सगळं. म्हणून महाराज संत आपल्याला शिकवतात, अरे 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 ऐक रे बाळा, असं नको रे करू, मागचे सगळे हीच वाट लागली, सर्व सुखाची आशा जन्म गेला, तुम्ही आता याच्या नादी लागू नका महाराज. अर्जुना तोच योगी विषयची जगी, म्हणून ऐसा होया लागी मनी पे तू ते. कशासाठी सांगितलं असं ना अर्जुनाला? हे कशासाठी सांगितलं? अर्जुना तोच योगी विषयची जे जो जगी, म्हणून ऐसा होय या लागी म्हणे पे तू. आणि तू असा होय, आता युद्ध कर, उठ, धनुष्य पवन घेऊन मार गोळी पहिली भीष्माला. आमचे गुरुजी सांगायचे, विष्णू महाराज कोला, अरे रांडाचे उठ, मार गोळी त्या द्रौपदाला. काय नाव दुसरं, भीष्म आणि द्रोणाचार्याला मार गोळी. महाराज हे कशासाठी? अर्जुन काय म्हणला सुरुवातीला ह्याच आद्याच्या श्लोकामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये, अरे देवा तुला कशी लाज वाटत नाही, मला अशा पाप कर्मात तू टाकतोस. हे कशासाठी सांगितलं असं? अर्जुनासाठी सांगितलं का आपल्यासाठी सांगितलं? आपल्यासाठी सांगितलं. मग आपल्याला कवा आचरणात आणायचं, कवा कळून घ्यायचं का कळूनच नाही घ्यायचं? महाराज आज जर आपण अपेक्षा रहित परमार्थ केला, देव निश्चित इथं नाचल्या शहरात. अरे नाचतोच तो वाट पाहत, त्याला अशी जागा भेटाना की मी कुठं जाऊन नाचू, आता मला खूप बंधनात सापडलं. महाराज म्हणून ऐसा होय या लागी म्हणी पे तू ते, तू मानसा नियम न करी, निश्चळ होय अंतरी, मग कर्म इंद्रिया व्यापारी, वर्त तू सुखे. काय म्हणतात? तू मानुसा नियम न करी, आकलन दमन, पण निश्चळ होय अंतरी. पुढं काय सांगितलं? निश्चळ होय अंतरी. मग अंतरी निश्चळ कशाने होईल? होय बाबा, अंतरी निश्चळ शुद्ध व्हायचं तर कशाने होईल? कुठं तुम्ही कोणता ग्रंथ फिरता, मला बाकीचे काही माहीत नाही, पण गाथा ज्ञानेश्वरी भागवत जर पाहिलं तर कुठंही फिरून आलं तुम्हाला तर तिथे जेवावं लागतं. दुसरा सिद्धांत नाही महाराज. निष्काम कर्म, निष्काम उपासनेशिवाय कुठलाही मार्ग सांगितलेला नाही. मग याच्या पुढं जर यायने ऐकलं असन महाराजांनी तर मला माहीत नाही, पण ह्या ग्रंथामध्ये हे सापडतं. कारण मी आता माझ्या ग्रंथावर लय टीका येतात, एखाद्याने जर पाहिलं ना तर नक्कीच म्हणे हे मूर्ख माणूस. काल विचारसागर त्यांच्या हातात गेला, त्याच्यावर सगळ्या खुनाच होत्या. आता ज्ञानेश्वरीला सगळ्या टीका सापडत्या तुम्हाला. मग असं आपल्याला निश्चळ व्हायचं असन तर निष्काम कर्माशिवाय आपण निश्चळ होऊ शकत. आणि ज्यांचं चित्त शुद्ध झालं महाराज त्याला भय आहे का? जशी पतिव्रता स्त्री कोणाचं भय धरती का? नाही महाराज, देवाचं सुद्धा भय धरत नाही. ती देवावर सत्ता करते महाराज, एवढी शक्ती असते तिच्यात. तसं जो भक्त अपेक्षारहित, कामनारहित भगवंताची, संताची, जीवाची सेवा, भगवंताची नसन करंत संताची, संताची नसन करंत साध्या सामान्य जीवाची जरी अपेक्षारहित सेवा करत असन तर महाराज ती ईश्वर सेवाची. आणि अशी ज्याने आपल्या जीवनामध्ये सेवा केली त्यांचं निश्चळ अंतकरण झाल्याशिवाय राहत. मग कर्म इंद्रिय व्यापारी वर्त सुखे. मग कर्म इंद्रिय जो कर्म करायचं ते व्यवहारात खुशाल नांदू दे, त्याची काही अडचण नाही महाराज. पुढे काय म्हणतात? नियतम कुरु कर्म त्वम कर्म जायो ह्य कर्मणः
शरीर यात्रा पीच तेन प्रसिद्धेद कर्मना, म्हणून नैष्कर्म व्हावे तरी येत ते न संभवे, आणि निषिद्ध केवी हटावे विचारे. हे अर्जुना, तू जर म्हणशील मला निष्कर्म व्हायचं तर होता येतं का? म्हणून निष्कर्म व्हावे तरी येत ते न संभवे. का संभवत नाही बरं? होय ओ छत्रपती, का संभवत नाही? हा, कर्म पराधीने. कोणाच्या अधीने? प्रारब्धाच्या अधीने. असं ध्यानात धरा. म्हणजे काय होईल आपल्याला तरी, म्हणजे त्याच्यापासून सुख दुःख होणार नाही. एवढं जरी आपल्याला पटलं ना तरी आपल्या जीवनाचं थोडं काहीतरी कल्याण होण्याचा, म्हणजे थोडासा दिवा दिसतोय बुवा, मग तिथं जाता येईल. काय म्हणतात? म्हणून निष्कर्म व्हावे तरी येत ते न संभवे, आणि निषिद्ध केविर हटावे विचारी पा. आणि मग निषिद्ध कर्म करता येईल का? नाही. निषिद्धी केविर हटावे विचारी पा. विचार करतो. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरेत. काय म्हणतात? म्हणून जे जे उचित. मग काय उचित आहे? नित्य नैमित्तिक. कोणतं उचित आहे आपल्याला? नित्य आणि नैमित्तिक. काम्य करायचं नाही. प्रायश्चित केलं एखाद्या वेळेस तर चालतंय. भागवतामध्ये सांगितलेलं आहे बरं का. भागवतामध्ये सांगितलेले म्हणजे काम्य कर्म करूच नाही म्हणून. पण नित्य आणि नैमित्तिक हे आपल्याला उचित आहे, आणि हे कधी चुकू नाही महाराज. आणि अवसरे करून प्राप्त. काय म्हणतात ते? अवसरे. समयानुसार ज्या समयाला जे कर्म असन आलं असन ते प्राप्त असन ते अवसरे करून. ते कर्म हेतुरहित आचरे तू. कसं आचरण कर? हेतुरहित. मग काही करा, सप्ताह करा, कीर्तन करा, कथा करा. अरे नाही नाही, शेती करा, हेतुरहित करा. तुमचं चित्त शुद्ध झाल्याशिवाय राहणारच नाही महाराज. जसं एखादा गडी आहे, मालकाच्या कामावर असतो. मालकाला 200 पोते झाले म्हणून हसत नाही, आणि सगळे जळले म्हणून रडत नाही. तसं आपल्याला व्यवहारामध्ये लाभ झाला म्हणून दुःख होऊ नये, आणि हानी झाली म्हणून रडू नये. कारण हा भोग कशाने आहे? आपल्या प्रारब्धाने. माणसं म्हणते देवाने आमचं कल्याण केलं. अरे तुझं कल्याण केलं ना, आम्ही काय त्याचा बांध रेटला का? त्याचं काही चोरून आणलं? सामान्य रूपाने तर सगळ्याच चालवतो ना, कोणाचं चालवत नाही, सगळ्याच चालवतो. मग तुम्ही भक्ती करता, तुम्ही कीर्तन करता, मग तुमचं विशेष रूपाने चालवतो का? असं नाही. देव कोणाचं देत नाही, कोणाचं नेत नाही. जे आपले बँकेत पैसे आहेत का तेवढेच काढता येत, त्याच्यापेक्षा शिल्लक काढता येत नाहीत. तसं आपलं जे प्रारब्ध भोगायला आलेलं आहे त्याचा भोग आपल्याला होणारच. माणूस लय चांगला होता पण कस काय पाडा काढून कस काय पाय मोडा. अरे आता जरी चांगला असेल तर पहिलं भोग कोण भोगीन? म्हणून माणसं तळतळ कर, लय आयुष्यभर केला राव परमार्थाने, पण काय आता महिला वाईट आवाज आहे. हां, देवाने असं कसं केलं महाराज? हे कधी नाही लागत आपल्याला. हेतुरहित जर केलं तर याचं फल काय आपल्याला?
बोला. हेतुरहित परमार्थ केला तर फल काय? कोरडे बोला. हा काय म्हणले? निष्कामन हेतुरहित एकच झालं ना. हा वैराग्य सिद्धी पसाय दीज हा एक फल आहे. दुसरं एक फल आहे की आपलं अंतकरण शुद्ध होईल. आणि ज्याचं अंतकरण शुद्ध झालं त्याच्यापासून होणार सगळ्यात महत्त्वाचं पाप पुण्य आपल्याला लागणार नाही. हे मोठं फल आहे. आता आपण हे सप्ताह करतो, समजा परमार्थ करतो, मग कशासाठी करायचं? पुण्यासाठी कर. पुण्य कोणाला लागतं रे? देहाला का आत्म्याला? देहाला कळत नाही आणि आत्म्याला गरजच नाही. का चुकीचं आहे? मग ते पाप पुण्य आपल्याला लागणार नाही. अपेक्षा रहित कर्म केलं की त्याचं पाप पुण्य आपल्याला लागत नाही. मग तुम्ही म्हणता कुठं जातं ते? जे निंदा करतं त्याला पाप जातं आणि जे त्यांचा जप करतं त्यांना पुण्य जातं. असा एक मार्ग सांगितलेला आहे. परिम्या नाही केले ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. महाराज एक्या ओवीत माऊलींनी सगळा शेवट सांगितला याचा. एवढी ओवी कळली म्हणूनच म्हणतात नामदेव महाराज, एक तरी ओवी अनुभवावी. वाचावी म्हणलं असतं तर जमलं असतं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, पण एक तरी ओवी अनुभव आहे. हे मदचिस्तव झाले परिम्या नाही केले ऐशे जेने जाणितले तो सुटला. बाकीचे सगळे गुंतले मग आमच्यासारखे. म्हणून तू एक कर्म हेतू रहित आचरित. आणि मग असं आपल्याला त्या कर्मापासून पाप पुण्य लागलं नाही. लक्ष द्या, पाप पुण्य लागलं नाही. मग आपलं आणि होणारे भोग, जो प्रारब्धाचा भोग आहे तो भोगून संपणार. प्रारब्धाचा भोग भोगून संपणार आणि वर्तमान जीवनामध्ये पाप पुण्य उत्पन्न झालं नाही. मग राहिलं काय त्याच्याकडं? आता संचित. संचित राहिलं तर संचित देव जाळून टाकतो. ईश्वर कृपेने संचित जळून जातं महाराज. शुद्ध होतं, शुद्ध असा स्फटिकासारखा. आणि मग साक्षात्कारच होतो त्याला देवच भेटतो ना महाराज. आणि कशासाठी करायचे? परमार्थच कशासाठी करायचा? देवासाठी करायचा का स्वतःसाठी करायचा का लोकांनी मानावं म्हणून करायचा? ते काय अभंग आहे नाही का? आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार त्याला ते आवडतं. जशी पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याला पतीला जसं राहणीमान आवडतं तशी राहते मला, तशी नटती ती. कारण कशामुळं? पती खुश राहतो म्हणून. मग आपला पती कोण आहे? अरे पांडुरंग आहे ना. दुसरा आयऱ्या गायऱ्या थोडा आहे. मग आयऱ्या गायऱ्याची तोंड कशाला बघा, इकडं जाय तिकडं जाय. आणि तेव म्हणून जर कोणाचं दर्शन घेतलं तर मग पाप नाही, मग दोष लागत नाही. पण ते सोडून दुसऱ्याचं दर्शन घेतलं की दोष लागल्याशिवाय राहणार नाही. जसं आता आपण सगळेजण हरिपाठ म्हणणारे आहोत. मला सांगा कोणाचा जप करायला सांगितलं हरिपाठात? मग तिथं म्हणलं का दुसऱ्याचं नाव घेतलं का? सूर्याविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान, देवी विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान. मग ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाचे आहेत ना का दुसरं कोणी? मग त्यांची आज्ञा पाळली पाहिजे की नाही आपण? मग लावलं जेनी स्वामी समर्थ स्वामी समर्थ. वारकरी म्हणतो स्वामी समर्थ कुठून आणला तो? आता त्यांच्याशी दोष नाही आपला. त्यांच्याविषयी आपल्यामध्ये ते साधू होते, महात्मे होते, त्यांच्या योग भ्रष्ट पुरुष होते. ते पुन्हा जन्माला आले, निरीच्छ राहिले आणि मुक्त झाले. गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील,
महाराज हे योगभ्रष्ट पुरुष ते आता आहेच पुढं 5व्या अध्याय 6व्या अध्यायात 8व्या अध्याय जसं जायच्या आधीच देह पाडला म्हणून पुन्हा जन्माला आले आणि मग राहिलेली अवस्था पूर्ण केली महाराज. आपल्याला हेही समजायला पाहिजे की संत साधव आणि देव, संत कोणला म्हणावा, आपण कोणलाही संत म्हणतो. कारण आता हे शास्त्रकार सांगतात युक्त योगी इंजान योगी हे जे लक्षणं सांगितले जातात मला ते समजलेच पाहिजेत, त्याची गरज आहे. मग आपण आता आपल्याकडे पुण्यतिथीची कीर्तन असते, मग पुण्यतिथीचा कीर्तन आहे आणि इंजान योगी आहे त्याला कोणता अभंग घ्यावा असं असं आपल्याला कळलं पाहिजे थोडंफार का ना. मग म्हणा तिथे ब्रह्मरूपी संत जगी अवतरले उद्धारावाले दीनजना बसत नाही. त्यांना इंजान योग्याची उपमा उदासीनाचा देह ब्रह्मरूप, बरोबर आहे का नारायण महाराज. असे सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा न लिंपे विटाळा अग्नी जायसा सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. किंवा सर्वस्वाचा वैभवाचा धनी सकळ शरणांगत. काय अभंग आहे ते. सत्य भावे चित्त अर्पिले ते वैभवाचा मालक व्हायचा ना, वैभवाचे धनी सकळ शरणांगत. महाराज किती आहे बात समान अधिकरणा मुख्य समान अधिकारांमध्ये सहज बसतंय आणि आपल्याला व्यवहारात बाईचं उदाहरण देऊन सगळ्याला पटीत आहे त्याच्यात. चला पार्थानी कैक नेनशु तू हे कवतिक आयशे जे आयशे कर्ममोचक अपयशे आशे. काय म्हणतात भगवान. पार्था आणि कैक नेनशी तू हे कौतुक. आता हे कौतुकाने तुला समजत नाही काय. जे आयशे कर्ममोचक अपयशे आशे आपोआपच कर्माला सोडवणारे आहे. आता ही थोडी भाषा याच्यातली भाषा आणि नाथ महाराजाच्या भागवतातली भाषा पाहिली की नाथ महाराजांनी खूप आपल्याला याच्यात सोपं करून सांगितलं. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचारे तो मोक्ष देणे व्यापारी निश्चित पावे. काय म्हणतात. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचारे. आता अनुक्रमा म्हणजे वर्ण आश्रम. मग तुम्ही कोणत्या वर्णाचे आहेत. ब्राह्मण आहेत का, वैश्य क्षत्रिय आहेत का, वैश्य आहात. मग वैश्याचे कर्म करा ना. अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचार्य. आपल्याला जे वाट्याला आलं काय आलं आपल्या वाट्याला कृषी गोरक्ष वाणिज्य हे 3 कर्म आहेत. आणि 3 कर्माचं आचरण आपण 3 कर्मातून कुठल्या तरी कर्मावर आरूढ राहिलं पाहिजे. शेती केली पाहिजे, व्यापार केला पाहिजे किंवा पशुचं पालन केलं पाहिजे. पण हे करत असताना आधी नफ्याचा विचार केला पाहिजे. तिथं बंद पडते, तिथं गुंता होतोय, तिथं जीव बांधला जातोय, पुन्हा तिथून निघत नाही महाराज. हे जरी कर्म अपेक्षा रहित केलं आपण, कोणतं शेती पशुचं पालन आणि व्यापार हे जरी केलं जे प्रारब्धाने असेल. मग आता माऊलींनी आपल्याला परमिशन दिलेले 10 रुपयाने महागवा का म्हणजे 10ची वस्तू असली तर 11ला विका म्हणून परमिशन आहे. पण 10ची 20ला विकू नका ना. किती दयाळू आहे संत, किती देव दयाळू आहे महाराज. अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचार्य. आणि आपल्या धर्माचं आचरण आपण केलं महाराज. धर्मच आपल्याला ठेप्यापर्यंतच्या जवळजवळ नेऊन जशी एसटी गाडी आहे इथपर्यंत आणलं, आत नाही आणलं तिथपर्यंत, तसा धर्म आपल्याला त्या उंबरठ्यापर्यंत नेऊन घालतो. म्हणून धर्म सोडू नका. तो मोक्ष तेने व्यापारे. कोणत्या व्यापाराने. हां
आपल्या स्वधर्म आचरणाच्या व्यापाराने काय होईल? मोक्ष निश्चित पावेल. किती सहज आणि किती सोपं. यासाठी काही यांना द्यायचं काम आहे का? याच्यासाठी काही यांना द्यायचं काम आहे का? पण आपल्याला त्या काठाळ्यावानी खळ्या खांद्याशी भागत नाही. पण असा जर आपण स्वधर्माचं आचरण केलं तर निश्चित आपला काल, आपल्याला हा जन्म महाराज आपला शेवटचा जन्म ठरावा अशी जिद्द आपल्या मनामध्ये असावी. काय ठरावा? हा जन्म माझा शेवटचा आहे, पुन्हा येणार नाही. आणि अशी जर पैन घेतली तर निश्चित देव उभाचे आणि संतांनी हात दिलेला असा, ये पळ, मी तुला गळ्यालाच लावतो. अनुक्रमाधारी स्वधर्म जो आचरे तो मोक्ष तेने व्यापारे निश्चित पावे. त्या कर्माच्या व्यापाराने आपल्याला मोक्षापर्यंत नेऊन घालणार आहे महाराज. पण कधी? अपेक्षा रहित केलं तर. ही डेडलाईन लिहून घ्या. मग कशात? अरे कोणत्याच कर्मात. घरी जरी असलो, शेतकरी जरी असो, शेती करताना सुद्धा अपेक्षा ठेवू नका. आणि अपेक्षा ठेवून आपल्या मनासारखं काय होतं सांगा बरं मला? होतं का काही? आपल्या मागच्या वर्षी मस्त आपण अपेक्षा ठेवल्या, असं कर, याव करीन त्याव करीन. काय झालं? ह्या तासाचं पाणी त्या तासाला जाऊन दिलं नाही त्यांनी. काय केलं श्रद्धा? आणि एवढं जाऊ नये पीक आणायचं ते त्यांनी भरघोस दिलं. म्हणून हे जे भोग होणार आहेत हे आपल्या प्रारब्धानेच होणार आहेत. याच्यासाठी पुढचे जन्म आपण गुंतू नाही महाराज. आपण मोठी आपली हानी करतो. नुसतं ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानेश्वरी ऐकली आणि मग घरी गेला आणि पुन्हा सुरू केलं तेच अपेक्षेने, तरी बंधाला कंपल्सरी बांधला गेला समजा. मग महाराज असो, महाराजाचा बाप असो, नाही तर दोघं संगत असो, चुकणार नाही. हां, म्हणून परमार्थ किंवा संसार काही करा, अपेक्षा रहित करा. ईश्वर आज्ञा म्हणून करा, मालकाची आज्ञा म्हणून काम करतो. जेवढं होईल तेवढं त्याचं इमानदारीने करीन बस. ह्या अपेक्षाने जर केलं तर त्या कर्मापासून होणारं पाप पुण्य आपल्याला लागणार नाही. आणि असं पाप पुण्य रहित होता आलं तरच सुटण्याची शक्यता आहे, नसता सुतराम शक्यता नाही. मग तुम्ही काही पाठ करा, सगळं येऊन द्या तुम्हाला, पण हे जर जमलं नाही. म्हणून तुका मनेवर मग जाणीतल्या विन पावे करिता शीन सांडी मांडी. मग निस्ता शीन होईन महाराज. म्हणून नाथ महाराज म्हणतात, जया परमार्थाची चाड तिने सांडावे लिगाड. अरे लिगाड हेच आहे, दुसरं लिगाड म्हणजे काय? बायका पोरं घरदार सोडून इकडे निघा पंढरपूरला, सोलापूर लुटायला, असं नाही सांगितलेलं. हे आहे, याचं कर्तव्याचा मद घेऊ नका, फलाची अपेक्षा ठेवू नका. जे भेटणार आहे ते आपल्या प्रारब्धाने भेटणार आहे आणि प्रारब्धातलं कुणी नेणार नाही. त्याला मारवाडीमध्ये म्हणे, आपलो सो जावे नाही, जावे सो आपलो नाही. हे पक्क ध्यानात धरा. निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा श्री संत सावता महाराजाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊलीच्या चरणी, तुम्हा सज्जन श्रोत्याच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. पसायदान बोला. आठ
द्रष्टांद्रष्ट विजय व्हावोजी म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो हे नेवरी ज्ञानदेव सुखिया झाला नेवरी ज्ञानदेव